नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पिकाला जर फुलं लागत नसतील किंवा फुलगळ जास्त प्रमाणात होत असेल, फळधारणा होत नसेल तर त्यासाठी आपण टाटा बहार जे टॉनिक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे आपल्या पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये आपण द्यायचं असतं, त्याचे आपल्याला काय फायदे होतात, त्याची वापरण्याची पद्धत, प्रमाण सगळं आपण जाणून घ्या। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, टाटा बहार जे येतं ते टाटा रॅलीस या कंपनीचं येतं। तर हे काय असतं, एक टॉनिक आहे, तसंच प्लांट ग्रोथ प्रोमोटर आहे। म्हणजे काय करतं, झाडाच्या वाढीसाठी आणि फळगळ तसेच फुलधारणा भरपूर प्रमाणात वाढवण्यासाठी आणि उत्पादन यामुळे आपल्याच निश्चितच वाढण्यास मदत होते। तर यामध्ये घटक कोणते असतात ते जाणून घेऊयात। तर यामध्ये अमायनो ॲसिड असतं, त्यानंतर यामध्ये हायड्रोलाइड प्रथिनं असतात, त्यानंतर इतर नैसर्गिक जे घटक असतात ते यामध्ये असतात। ते काय करतात, झाडांच्या पेशींना ऊर्जा देण्याचं काम करतात, झाडांना पोषण चांगल्या प्रमाणात वाढवतात, झाड तणाव झेलू शकतं, म्हणजे झाड चांगलं मजबूत बनतं, बळकट बनतं। तर आता आपल्याला याचे फायदे काय होतात ते जाणून घेऊयात। एक म्हणजे आपल्याला फुलधारणा जास्त प्रमाणात वाढवण्यास मदत होते। आपल्या झाडांना भरपूर प्रमाणात फुल लागतात, विशेष करून कापूस, टोमॅटो, वांगी, मिरची, डाळिंब, झेंडू, शेवगा यांसारख्या फुलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला याचा चांगला फायदा झालेला दिसून येतो। दुसरं म्हणजे फळगळ थांबवण्यास मदत होते। आपलं काय होतं, सेटिंग झाल्यानंतर फळ जास्त प्रमाणात सेटिंग ड्रॉप होते, त्यामुळं ती झाडावर टिकून राहण्यासाठी आपल्याला यामुळे मदत होते, त्यामुळे आपलं उत्पादन निश्चितच वाढतं। तिसरा फायदा म्हणजे आपल्याला उत्पादनात वाढ झालेली दिसून येते। फुल आणि फळ जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये टिकल्यामुळं आपल्याला सेटिंग जास्त होऊन फळधारणा जास्त प्रमाणात होते। चौथा फायदा म्हणजे आपल्या झाड तणाव सहन करण्याची आपल्या झाडाला शक्ती चांगली वाढते। काय होतं, जास्त जर आपल्याला पाण्याचा ताण बसला किंवा थंडी भरपूर प्रमाणात पडली, त्यानंतर रोगराई आली, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाला, तर त्यामध्ये आपलं झाड सहनशक्ती आपल्या झाडाची चांगली वाढते, झाड जास्त प्रमाणात बळी पडत नाही किडा आणि रोगांना। पाचवा फायदा म्हणजे आपल्याला असा होतो, प्रकाश संश्लेषण आपलं सुधारतं। त्यामुळे काय होतं, झाड अन्न तयार करण्याची क्रिया झाडामध्ये जास्त वाढते, त्यामुळे पिकांची वाढ जास्त प्रमाणात होते आणि फुलधारणाही त्यामुळं जास्त लागते आपल्या झाडाला। तर आता आपण जाणून घेऊयात जे टाटा बहार आहे ते वापरण्याची पद्धत कोणती आहे ते। जर आपण फवारणीसाठी जर आपण याचा डोस जर बघितला तर आपण 15 लिटरचा जो आपला पंप असतो त्यासाठी आपण 30 मिली आपण एका पंपाला वापरू शकतो। आणि आज आपण याचं ड्रिंचिंग ही करू शकतो, तसं ड्रिपद्वारे आपण हे सोडू शकतो। तर आता आपण जाणून घ्या त्याची फवारणी आपण कधी करावी। फुलं येण्याच्या अगोदर जर आपण याची फवारणी केली तर फुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढते। फुलं आल्यानंतर आपण कमी जर आपल्याला फुल दिसत असेल आपल्या प्लॉटमध्ये तर आपण याची फवारणी करावी, त्यामुळे आपल्याला चांगल्या भरपूर प्रमाणात फुलं लागतात। त्यानंतर फळ लागल्यानंतर आपण याची फवारणी केल्यावर फळ जास्त प्रमाणात टिकतं आणि पोषण चांगलं मिळतं झाडांना। आपण जर ही 15 ते 20 दिवसाच्या गॅपनी जर याची फवारणी घेतली तर आपल्याला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो। तर आपण आता जाणून घेऊयात हे आपण कोणकोणत्या पिकावर वापरू शकतो। जर आपण भाजीपाला पिकं जर म्हटलं तर टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कोबी, फ्लावर यामध्ये याचा वापर होतो। फळवर्गीयामध्ये डाळिंब, केळी, पेरू, संत्रा, मोसंबी, फुलझाडांमध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, तसेच धान्य पिकांमध्ये गहू, भात, ज्वारी, बाजरी यामध्ये याचा वापर झालेला दिसून येतो। कापूस, सोयाबीन, हरभरा, मका, ऊस यामध्ये आपण हे वापरू शकतो। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण हे वापरताना जर आपण स्टिकर जर वापरलं तर आपल्याला चांगला फायदा होतो, आपलं औषध धुवून जात नाही। फवारणी करताना सकाळी किंवा सायंकाळच्या टायमाला करावी। डोस आपण आपला योग्य तो रित्याच घ्यावा, जास्त प्रमाणात डोस घेऊ नये। आणि दुसरं म्हणजे आपण ही इतर खतांबरोबरही मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतो, आपल्याला त्याचा कोणताही वाईट असा परिणाम आपल्या झाडावर दिसून येत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।